समजा तुम्हाला एखाद्या आजारावर उपचार घेण्यासाठी 20 लाख रुपये खर्च येणार आहे आणि तो 20 लाख रुपये खर्च करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे नाहीयेत, तुमची आर्थिक परिस्थिती नाहीये आणि तेव्हा तुम्ही जर तुमच्या एखाद्या नातेवाईकाला, मित्राला किंवा कोणत्या हितचिंतकाला जाऊन पैसे मागितले 20 लाख रुपये, तर कोणताही एक व्यक्ती तुम्हाला 20 लाख रुपये देऊ शकत नाही. परंतु तुम्ही जर 1 लाख लोकांना आर्थिक मदतीची विनंती केली आणि त्यातल्या प्रत्येक व्यक्तीनं 20 रुपये तुम्हाला दिले, तर तुम्हाला 20 लाख रुपये सहजपणे उपलब्ध होतील आणि उपचार देखील घेता येतील. आता ज्या व्यक्तीने तुम्हाला 20 रुपये दिलेले आहेत त्याच्या खिशावर कोणताही आर्थिक ताण येणार नाहीये, कारण त्यानं फक्त 20च रुपये दिलेले आहेत आणि 20 रुपये 1 लाख लोकांनी दिल्यामुळे तुम्हाला मदत देखील मिळालेली आहे.